नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता जे पश्चिम आशियामध्ये किंवा आखाती देशांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे, पलीकडचे इस्रायली असतील किंवा अगदी पलीकडचे अमेरिकन असतील, त्यांनी ज्या प्रकारे इराणवर युद्ध लादलं आणि त्यानंतर हळूहळू करत इराण आणि सौदी वगैरे अरब देश यांच्यामध्ये घनघोर लढाई चालू आहे. दोन्हीकडचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. भले माणसं वगैरे किती मारली गेली सोडून द्या, पण साधन संपत्तीचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्या युद्धाचा हळूहळू जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर आणि जीवन पद्धतीवर भयंकर मोठा प्रभाव पडतोय. आणि जर विचारायला गेलं तर कोणालाही सांगता येत नाही नेमकं भांडण काय आहे. इराण आणि अरबस्तान हे दोन्हीही मुस्लिम वेगवेगळे देश असले, त्यांचं भांडण काय आहे? सगळे मिळून दीर्घकाळ इस्रायलचा कडाकड विरोध करत राहिले. अमेरिका सतत इस्रायलचा समर्थन करत राहिली, पण अरब देश हे इस्रायलला मान्यता न देता देखील अमेरिकेचे दोस्त राहिले. या सगळा गुंता लोकांच्या लक्षात येत नाही, सामान्य माणसाच्या अजिबात लक्षात येत नाही. आणि सामान्य माणसाच्या, भारतीय असो, अमेरिकन असो किंवा आणखीन कोणाच्याही, हे गुंतागुंत लक्षात येत नाही. पण मित्रांनो, खरं सांगितलं तर ते मुस्लिम देश असोत, शिया असोत, इराणी असोत किंवा अरब असोत किंवा अगदी भारतातले शिया सुन्नी मुस्लिम असोत, पाकिस्तान असो, यांना तरी हा गुंता काय तो कळलाय का? नाही कळला. पण एक कसोटीची वेळ अशी येते की ज्या वेळेला तुम्ही या किंवा त्या बाजूचे ठरवले जाता किंवा आपली कातडी बचावण्यासाठी किंवा आपला अहंकार सुखावण्यासाठी आपण याची किंवा त्याची बाजू घेतो आणि त्यात आपला फायदा आहे की तोटा आहे, स्वार्थ आहे, याचं भान सुद्धा आपल्याला उरत नाही. कधी कधी आपल्या फायद्यासाठी, मतलबासाठी, तर कधी कधी आपला अहंकार सुखावण्यासाठी शत्रूचा शत्रू तो मित्र, हे जे काय बोललं जातं ना, तसं आपण अनेकदा वागतो आणि त्यामध्ये आपलं अधिक नुकसान करून घेतो. सॉरी. खरं तर अशा गोष्टींनी दुर्लक्ष करून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, आपल्या आवश्यक गोष्टी निभावल्या पाहिजेत. आणि आता भारत नेमकी ती गोष्ट करतोय. ना इस्रायलच्या बाजूने भारत उभा राहिलाय, ना इराणच्या बाजूने उभा राहिलाय. दोन्ही एकमेकाचे कट्टर शत्रू, भारताचे चांगले मित्र आहेत. आणि त्यामुळे आपल्याकडच्या अनेकांना हा गुंता कळत नाही की भारत इराणच्या समर्थनाला का उभा राहत नाही. असं जे प्रश्न विचारतात ते एक मूर्ख विसरतात की इस्रायलच्या विरुद्ध भारत का उभा राहत नाही असं म्हणतात. पण वेळोवेळी जर इस्रायलने तुम्हाला मदत केली असेल, तो दीर्घकालीन व्यवहारी मित्र सोडून इराणचं केवळ तात्विक समर्थन करणं हा मूर्खपणा असतो. हा साधा व्यवहार कळत नाही. याचं कारण युद्ध इराण आणि आखाती देश इस्रायल अमेरिका असलं तरी भारतातल्या अनेक पुरोगाम्यांना, त्यामध्ये सुद्धा पुरोगामी, प्रतिगामी, जातीयवादी, धर्मवादी, हिंदुत्ववादी, मुस्लिमवादी, ही समीकरणं शोधायची असतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रात काहीही राजकारण घडत नसलं तरी बंगालमध्ये जे राजकारण चालू आहे, बंगालमध्ये किंवा तामिळनाडूत ज्या निवडणुका चालू आहेत, त्या निवडणुकांच्या निमित्ताने इथले महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले आणि त्यातही फक्त मुंबई पुरते मर्यादित असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा शिवसेना ही आंतरराष्ट्रीय भूमिका घेतल्यासारखं बोलत असते. इराणचं समर्थन करायला पाहिजे होतं. खामेनीची हत्या झाल्यावर अमेरिकेचा निषेध करायला पाहिजे होता. गंमत आहे, तुम्हाला ठाण्याच्या पलीकडे कोण विचारत नाही. आणि तुम्ही अमेरिका, इस्रायल, आत्ता उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य आलं आणि म्हणून मला हा विषय व्यापक स्वरूपात मांडावा असा वाटला की ही माणसं राजकारणात, कधी काळी मुख्यमंत्री 2.5 वर्ष उद्धव ठाकरे होते,
त्यांना थोडं तरी भान आहे का आपण काय बोलतोय याचं? तुम्ही भाजपचा द्वेष करता, भाजपचा विरोध करता, जरूर करा, तो तुमचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या विरोधात राजकारण करणं, निवडणुका लढवणं, भूमिका मांडणं हा कुठच्याही नागरिकाचा अधिकार आहे. तो उद्धव ठाकरे यांना पण आहे. पण ज्या वेळेला तुम्ही भाजपचा विरोध करताय, याचा अर्थ आपले सगळे स्वार्थ, मतलब, आपलं हित हे विसरून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून किंवा आपला वारसा पायदळी तुडवून उद्धव ठाकरेंनी वाटचाल केली, तर त्यांचं भविष्यात नुकसान होणार आहे. कारण त्यांनी भूतकाळ बुडवलेला आहे. आपण कोण आहोत? आज देखील तुम्ही बघाल तर इराण किंवा अरबस्तान वगैरे त्यांच्यामधलं युद्ध चालू आहे. ते कसलं युद्ध चालू आहे? ते आपली ओळख. अरब ही अरब ओळख आहे. अरब मुस्लिम आहेत हा वेगळा विषय. पण इस्लामची स्थापना 1400-1500 वर्षापूर्वी झाली. त्याच्या आधी अरब मुस्लिम नव्हते. इराण सुद्धा इस्लामच्या आक्रमणानंतर मुस्लिम देश झाला. पण तो मुस्लिम देश होण्यापूर्वी तिथे जो आज पारसी आपण म्हणतो झोराष्ट्रियन धर्म होता. अफगाणिस्तान हा बुद्ध देश होता. पाकिस्तान पण बहुतांश हिंदूच होता. त्यामुळे तुमची ओळख ही धर्माने होत नसते. धर्म हे अंगावरचं वस्त्र आहे आणि तुमची वडिलोपार्जित चालेल आलेली ओळख जी आहे ती एक कुटुंब म्हणून, एक वंश म्हणून असते. आणि त्यामुळे अरब आणि इराण यांचं युद्ध आहे हे एक प्रकारे वांशिक युद्ध आहे. आणि तीच गोष्ट इथल्या स्थानिक राजकारणामध्ये सुद्धा लागू होते. कृत्रिम आघाड्या, कृत्रिम मित्र आणि रक्ताची नाती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. जी शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली ती महाराष्ट्रात पसरत गेली, ती हिंदुत्वामुळे पसरत गेली. फक्त मराठी बाणा करणारी शिवसेना होती. ती तब्बल स्थापनेपासून 20 वर्ष मुंबई ठाण्याच्या सीमेमध्ये बंदिस्त होऊन राहिलेली होती. 86-87 मध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि बघता बघता तो महाराष्ट्रभर शिवसेनेचा प्रसार झाला. अगदी इतर राज्यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, अनेक राज्यामध्ये हिंदुत्वाने प्रेरित झालेले लोक एक आक्रमक हिंदू नेता म्हणून बाळासाहेबांकडे आकर्षित झाले. आणि आरंभापासून बाळासाहेबांनी आपल्या संघटनेचं नाव किंवा स्वरूप हे वाघासारखं केलेलं होतं. त्याचं आजही शिवसेनेच्या वेगवेगळ्या प्रचार साहित्यामध्ये तुम्हाला तो वाघाचा चेहरा दिसेल. बाळासाहेब आपल्या कुठल्याही आक्रमक सहकार्याला किंवा पाठीराख्याला, शिवसैनिकाला ढाण्या वाघ म्हणायचे. आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले उद्धव ठाकरे जेव्हा बंगालची ममता दीदी म्हणजे वाघीण असं म्हणतात, ते आपण मांजर झालो इकडे त्यांचं कधी लक्ष जाणार? तुमचं मांजर झालंय. तो नितेश ठाकरे तर आदित्य ठाकरेला बघून म्याव म्याव असे आवड करतो मुद्दाम डिवचण्यासाठी. काल परवा उद्धव ठाकरे कुठेतरी बोलताना म्हणाले की वाघीण बघा एकटी लढते, मग तुम्ही दुकटे का लढता? तुम्हाला शरद पवार किंवा काँग्रेस यांच्या पायऱ्या का झिजवाव्या लागतात? तुम्ही एकटे लढा. तुम्हाला कोणी रोखलंय का? ममता दीदीने 2011 नंतर कोणाशीही युती केली नाही. 2011 मध्ये सत्ता मिळवण्यासाठी किंवा डाव्यांना हरवण्यासाठी काँग्रेस बरोबर आघाडी करून बंगालची विधानसभा आणि आधीची लोकसभा निवडणूक 9 मध्ये लढवली. पण 2011 नंतर आपल्याला बहुमत मिळाल्यानंतर ममता दीदींनी सगळ्या निवडणुका स्वबळावर लढवल्या, कोणाशीही युती केली नाही. आणि त्याला बंगालची वाघीण म्हणताना आपण स्वबळावर लढायची हिंमत सुद्धा आपल्याकडे नाही, हे उद्धव ठाकरे विसरतात. तेव्हा ते आपली स्वतःची ओळख विसरलेले. 1966-68 पासून शिवसेना जवळजवळ प्रत्येक निवडणूक 1989 पर्यंत स्वबळावर लढवत आली, वाघ होता.
वाघ होता. 89, 90 नंतर 95 वगैरे ती मग शिवसेना आणि भाजप युती झाली. पण आधी आपलं बळ दाखवलं. शिवसेना ही ताकद आहे, शिवसेना हा वाघ आहे हे दाखवल्यानंतर भाजप तुमच्या जवळ आला. आणि आज भाजप हा वाघ होऊन बसलाय आणि वाघाचा पोरगा म्हणतोय ती वाघीण एकटी लढते बघा, तिचं कौतुक करा, माझं मांजर झालंय. हे बोलत नाहीत पण कृतीतून दाखवतात उद्धव ठाकरे. मला आठवतं 2014 मध्ये जेव्हा युती मोडली विधानसभा निवडणुकीला, तेव्हा जळगाव किंवा खानदेशमध्ये कधीतरी प्रचाराला आलेले अमित शाह म्हणाले होते, हाँ हाँ शिवसेना एक समय शेर था लेकिन अब उसकी बिल्ली बन गई है. 12 वर्षापूर्वी अमित शहानी जे शब्द उच्चारले ते त्यांनी किती खरे केले सोडून द्या, पण उद्धव ठाकरेंनी मात्र अमित शहाचे शब्द खरे करून दाखवले. बाळासाहेबांच्या काळात जी शिवसेना एक आक्रमक झेपावणारा वाघ होता, त्याला यांनी म्याव म्याव करणारी मांजर करून टाकली. राज्यसभेची जागा पाहिजे, मागता येत नाही, म्याव म्याव. काय केलं तुम्ही? आता विधान परिषदेची एक जागा आहे, त्याच्यावर हक्क सांगणं हे करताना सुद्धा म्याव म्याव चालू आहे. आणि असा मोठा कागदी वाघ, ती बंगालची वाघीण एकटी लढते म्हणतात. आणि कशासाठी म्हणतात तर तिथे होणारी निवडणुकीतली गुंडागर्दी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रचंड केंद्रीय सशस्त्र बलाची छावणी केली आहे बंगालला. आणि एवढं मोठं सशस्त्र बळ तिकडे आणलं आणि त्याच्याशी ती वाघीण एकटी लढते हे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आपला पिता तरी कोण आहे माहितीये का? बाळ ठाकरेंना ओळखतात का? उद्धव ठाकरे हे त्यांना जन्म देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना ओळखतात का? ओळखत असते तर असली खुळचट विधानं, वाघीण एकटी लढते, तिला हरवण्यासाठी केंद्रीय बळ आणलं, ही भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे माहित नाहीत. माहिती नाही. कारण बाळासाहेब ठाकरे माहिती असते तर ते व्यंगचित्रकार होते हे सुद्धा उद्धव ठाकरेंना लक्षात राहिलं असतं कुठलंही खुळचट विधान करण्यापूर्वी. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते आणि त्यांनी करिअर व्यंगचित्रकार म्हणून सुरू केली. फ्री प्रेस जर्नल मध्ये ते व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करत होते आणि त्यांच्या सोबतच दुसरे तितकेच प्रसिद्ध, जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण सुद्धा फ्री प्रेस जर्नल मध्ये होते. पुढे टाइम्स ऑफ इंडियात गेले. बाळासाहेबांनी स्वतंत्र मार्मिक नावाचं साप्ताहिक सुरू केलं. एकदा मला आठवतं शिवसेनेच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी आर के लक्ष्मणला सुद्धा पाहुणा म्हणून बोलवलेला होता. उद्धव ठाकरेंना यापैकी काही माहिती आहे? आपला पिता व्यंगचित्रकार होता, त्याचा सहकारी तेवढाच जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार होता, हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे? आर के लक्ष्मण यांची वेगवेगळी व्यंगचित्र कधीतरी बघितली आहेत का उद्धव ठाकरेंनी? आणि बघितली असती तर त्यांना कळलं असतं की 50 वर्षापूर्वी, 55 वर्षापूर्वी बंगालच्या निवडणुका कशा बंदोबस्तात होत होत्या, त्यावर लक्ष्मण या व्यंगचित्रकाराने जी व्यंगचित्र काढली होती त्या व्यंगचित्राचं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणं चालू आहे. 4 व्यंगचित्र आहेत. त्यामध्ये एकदा तो याचा कॉमन मॅन, लक्ष्मणचा कॉमन मॅन कोणाला तरी विचारतो अधिकाऱ्याला काही युद्ध वगैरे सुरू होतंय, कारण आकाशात हेलिकॉप्टर, आर्मीची हेलिकॉप्टर उडतायत, इकडे तिकडे रणगाड्या आणल्या जात आहेत, बंदोबस्त आणले जात आहेत, बंदुका आणि तोफा घेऊन सैन्यबळ तयार होत आहे, सगळीकडे तैनाती होते. ते बघून तो कॉमन मॅन एका लष्करी अधिकाऱ्याला, काय सरकारी अधिकाऱ्याला विचारतो की काही युद्धाची तयारी चालू आहे का, आपलं कुठांशी युद्ध होणार आहे का भारताचं? तो समोरचा माणूस त्या कॉमन मॅनला उत्तर देतो, नाही, बंगालच्या निवडणुका चालू आहेत. तेव्हा बंगालच्या
निवडणुकांसाठी, बंगालच्या मतदानासाठी, हिंसेपासून सामान्य मतदाराला वाचवण्यासाठी लष्कराची तैनाती करणं, ही प्रथा परंपरा अर्धशतकापेक्षा अधिक काळ चालू आहे, ज्याची दखल तात्कालीन एका मोठ्या व्यंगचित्रकाराने घेतली होती. हे सुद्धा ज्या माणसाच्या गावी नाही त्या व्यक्तीचं नाव उद्धव ठाकरे, आणि तो त्या आर.के. लक्ष्मण नावाच्या महान व्यंगचित्रकाराचा महान सहकारी होता, ज्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्या बाळासाहेब ठाकरेंना आपल्या बापाला चोरला म्हणून दिवस रात्र रडणं उद्धव ठाकरे गेले 4 वर्ष करतायत. कारण आपण कोण आहोत याची ओळख उद्धव ठाकरे विसरलेले आहेत. ते भाजपचा द्वेष करता 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 इतके भरकटलेत की आपण भाजपचा द्वेष का करतो, आपण मुळात आहोत कोण, आपला पिता कोण होता, त्याचे विचार काय होते, त्याच्या भूमिका काय होत्या, त्याचा पक्ष विस्तारला का, त्याचा भूतकाळ काय होता, यापैकी कुठलीही गोष्ट उद्धव ठाकरेंना आठवत सुद्धा नाही. आणि अर्थात आठवणं ही दूरची गोष्ट आहे, मुळात ती माहिती असावी लागते तर आठवते. आजकाल कोणीतरी फेकलेल्या माहितीच्या तुकड्यावर उद्धव ठाकरे आपली अक्कल पाजळत असतात, आणि म्हणून त्यांनी बंगालची वाघीण असं जे ममता दिदीला म्हटलं, तेव्हा मला आपल्या मराठीतला एक वाक्प्रचार आठवला. मांजराला वाघाची मावशी म्हणतात. वाघ हा आकाराने मांजरापेक्षा खूप मोठा असतो, पण त्याच्यापेक्षाही घातक कोण असेल तर मांजर आहे असं मानलं जातं. पण इथे त्या बंदोबस्तामुळे भयभीत झालेल्या एका मांजरीला बाळासाहेबांचा ढाण्या वाघ, वंशज वाघ आपली मावशी म्हणतोय. ती वाघीण लढते असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात ना, तेव्हा ते म्हणतात मी वाघ आहे, बाळासाहेबांचा वाघ आहे, पण माझी मावशी तिथे एकटी एकटी लढते. वा, आता अशा पित्याच्या पोटी जन्माला आलेला आदित्य ठाकरे आणखीन बाळासाहेबांच्या पक्षाची किती घसरगुंडी करेल त्याची नुसती कल्पना करा, नुसती कल्पना करा. कारण यांना जागतिक व्यवहाराचे, राजकारणाचे, गुंतागुंतीचे गाठी सुद्धा माहिती नाही. द्वेषाने इतके भारावलेले की आपण कोण आहोत त्याची ओळख विसरलेत, समोरचा कोण आहे त्याची ओळख विसरलेत, आणि तोंडाची वाफ दवडायची. असो मित्रांनो, जेव्हा वाघ मांजराला मावशी मानू लागतो, तेव्हा मग त्याच्याशी कुत्रा मांजर कोणीही लढू शकतो. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.